नमो महारोजगार मेळावा हा मराठवाड्याचा रोजगार मेळावा मॅडम थोडं मागे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांच्या सहकार्यातून एक युवकांना रोजगार निर्माण करण्यासाठी निर्णय झाला। विभागाचे मंत्री माननीय लोढा साहेबांनी लातूरला रोजगार मेळावा घेण्यासाठीची एका मिनिटामध्ये परवानगी दिलेली आणि त्याच्यातून ह्या मागच्या 10-15 दिवसांमध्ये या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत आणि सर्व ऍप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहेत। ऍप्लिकेशनच्या द्वारे 11,000 प्लस जवळपास 12,000 पर्यंत गेली असेल ही संख्या मुलांनी स्वतःला एनरोल करून घेतलेली आहे। ही सर्व मुलं 24 तारखेला या ठिकाणी आपल्या भागातले बाहेरच्या इतर जिल्ह्यातली मुलं आहेत सर्व मुलं या ठिकाणी लातूरला येतील आणि जवळपास 240 पेक्षा अधिक एस्टॅब्लिशमेंट म्हणजे HR जे इंडस्ट्री जे इथे येणार आहेत त्यासोबत स्वयंरोजगार पण आपण त्या ठिकाणी ठेवलेत आणि अनेक मार्गदर्शन करण्यासाठी जे मान्यवर आहेत शेती क्षेत्रामध्ये स्वयं म्हणजे एंटरप्रेन्योर उद्योजक निर्माण करण्यासाठी विलास शिंदे साहेब असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये रोहित भंडारकर असतील, राजीव रंजन त्यामध्ये राजीव रंजन हे आपल्याला स्टार्टअपसाठी या ठिकाणी येणार आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये करिअर कट्ट्यातले जे प्रमुख आहेत ज्यांचे आज आपण सर्व ऐकतो करिअर कट्ट्याचे जे उत्तमजी गायकवाड साहेब आहेत ते येतील हे असे सर्वजण या ठिकाणी मार्गदर्शन या सर्वांचं ठिकाणी होणार आहेत। महिलांसाठी आवर्जून एक स्लॉट आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे की ज्याच्यातून महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू। साधारणतः किती वॅकन्सी याच्यामध्ये या रोजगार मेळाव्यामध्ये? आज वॅकन्सीज मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण आज हे सांगता येत नाही। आज अधिक लोक आल्यानंतर जी अपेक्षित ज्या वॅकन्सीज जे आपल्यापर्यंत येणार आहेत ह्या वॅकन्सीज कंप्लीट आपल्याच जिल्ह्यामध्ये भरल्या जातील, आपल्याच भागात भरल्या जातील असा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आणि ज्या जागा अनेक जणांना जॉब रोलमध्ये नाही जाणार त्या युवकांसाठी पण आपण जॉब कार्डची व्यवस्था केलेली आहे आणि त्या जॉब कार्डच्या माध्यमातून त्याला एनरोल करून त्याला 365 दिवस रोज आम्ही त्याला एक मेसेज देणार आहे। त्या मेसेजच्या माध्यमातून कोणत्या क्षेत्रामध्ये कुठं जॉब अवेलेबल आहे ती माहिती त्याला दिली जाईल। भैया हे उपक्रम अतिशय चांगला आहे पण हे जर आपण समजा निवडणुकीत तोंडावर न घेता असे जर उपक्रम आपण वर्षभर जर राबवले तर ते योग्य राहील का? नाही, 1-2 महिन्यापूर्वीच हा निर्णय झालेला होता आणि त्याचा फर्स्ट पायलट प्रोजेक्ट हा 3 आठवड्यापूर्वी 3-4 आठवड्यापूर्वी नागपूरला झाला होता आणि त्याच्यातून जो सक्सेस नागपूरच्या कार्यक्रमातून एक ट्रायल म्हणून झाला होता तो सक्सेस मिळाला आणि 2 आठवड्यापूर्वीच कॅबिनेट निर्णय झाला की हे करायला पाहिजे, महाराष्ट्रात संधी निर्माण करून द्यायला पाहिजे आणि त्याच्यातून हा कार्यक्रम निश्चित झाले। महाराष्ट्रामध्ये नागपूर, बारामती, ठाणे, लातूर आणि नगर अशा 5 ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत। धन्यवाद।